शाळेचं पुस्तक उघडलं आणि समोर आलं बॉलिवूड गाण्याचे लिरिक्स। ऐकताना तुम्हाला एखाद्या रियालिटी शोचा स्क्रिप्ट वाटेल, पण नाही, हा प्रकार घडलाय। ओडिशाच्या 5वीच्या पाठ्यपुस्तकात चक्क बॉलिवूड सिनेमा हम दिल दे चुके सनम या पिक्चरच्या निंबुडा निंबुडा गाण्याचे लिरिक्स छापण्यात आलेले आहेत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत तयार करण्यात आलेल्या ओडिशाच्या नवीन शालेय पुस्तकांभोवतीचा वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये। आधी पुस्तकांमध्ये तब्बल 1678 चुका सापडल्या आणि आता चक्क बॉलिवूड गाण्यांनीच हजेरी लावली आहे। इयत्ता 8वीच्या कृती या कला विषयाच्या पुस्तकातील मो संगीत जगत या धड्यात प्रसिद्ध निंबुडा निंबुडा गाण्याचे संपूर्ण बोल छापण्यात आलेले आहेत। इतकंच काय तर मिशन काश्मीर चित्रपटातील रिंग पोश माल हे गाणं ही पुस्तकात छापलं गेलेलं आहे। आता विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की प्लेलिस्ट तयार करायची असा प्रश्न सध्या सोशल मीडियावर विचारला जातोय। खरं तर हे दोन्ही गाणे मूळ लोकगीतांवर आधारित असले तरी ती संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली आहेत, ती म्हणजे बॉलिवूड चित्रपटांमुळे। त्यामुळे अनेकांचा असा सवाल आहे की ओडिशाची समृद्ध लोकसंगीत परंपरा असताना देखील अभ्यासक्रमात याच गाण्यांना स्थान का? सोशल मीडियावर तर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडतोय। काही जण गमतीने तर म्हणतात की पुढच्या आवृत्तीत शीला की जवानी किंवा मुन्नी बदनाम हे लिरिक्स तर येणार नाहीत ना। पण विनोदाचा भाग वेगळा, परंतु हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे, कारण काही दिवसांपूर्वीच याच पुस्तकांमध्ये 1678 चुका आढळल्याने मोठा गदारोळ झाला। या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी चौकशीचे आदेश पण दिलेत आणि चौकशीनंतर SCERTचे माजी संचालक मनोज पाढी यांच्यासह 4 अधिकाऱ्यांना निलंबित पण करण्यात आले। तर आता आणखी 6 अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशी सध्या सुरू आहे। त्याचबरोबर भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी 14 शिफारशी करण्यात आलेल्या आहेत। पण सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे पाठ्यपुस्तक आहे की म्युझिक अल्बम।